मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. हा प्रताप आहे. प्रताप, ऍक्च्युअली मला कोमलशी लग्न करायचंय. तू कुठल्याही दीड दमडीच्या माणसाला क्लब किंवा डिस्कोवरून आणून माझ्या समोर उभा करशील आणि मी तुझं लग्न त्याच्याशी करून देईन. जो कोणी आमच्या मार्गात येईल त्याच्यासाठी चांगलं नाही होणार. 17 एप्रिल 1995. सिंघानिया साहेबांचे हे उघडे डोळे सांगतायत की मारणारा कोणी जवळचाच होता. हे तिकीट्स 11 वर्ष जुने एका फिल्म शोची आहेत. तो शो जो कधी पाहिला नाही गेला. 11 वर्षांपूर्वी नागपूर बँकेच्या 80 लाख रुपयांच्या दरोड्यात सहभागी प्रताप चौधरी आणखी कोणी नाही, किशोर सिंघानिया आहे. आणि जेलमधून सुटल्यानंतर बलवंत, जो त्या दरोड्यातला दुसरा आरोपी होता, त्याने प्रताप चौधरी उर्फ सिंघानियाला शोधून काढलं आणि त्याच्याकडून त्याने आपला वाटा मागितला. आणि त्याला पैसे देण्यासाठी सिंघानियाने बँकेतून 10 लाख रुपये काढले होते. पण करण साहेब, बलवंतच्या घरातून आपल्याला ते 10 लाख रुपये नाही मिळाले, फक्त ब्रीफकेस मिळाली आहे. आय गॉट इट सर. बलवंतने 10 लाख रुपये घेऊन सिंघानियाचा खून केला आणि आणखी कोणीतरी त्या 10 लाख रुपयांसाठी बलवंतचा मर्डर केला. सिंपल सर. मोनिका, माझा एक सल्ला आहे की तू क्रिमिनल सायकोलॉजीच्या आधी ह्युमन सायकोलॉजीवर रिसर्च कर. ओके? आम्हा सगळ्यांसाठी चांगलं राहील. अरे, सिंघानिया बलवंतचा ATM आहे. कार्ड टाकलं, पैसे काढले. तो जाणून बुजून आपल्या ATM ला कुलूप का लावेल? तो का मारेल सिंघानियाला? वाय डोंट यू अंडरस्टँड दिस? तसंही दोघांना एकाच रीतीने शूट केलं गेलंय. यावरून वाटतं की खुनी एकच आहे आणि कदाचित बलवंतने खुन्याला पाहिलं होतं म्हणून त्याने त्यालाही संपवून टाकलं. पण सर, आता प्रश्न हा आहे की सिंघानियाचा खून का झाला? हा लक्ष्मण, बोला. ठीक आहे, मी पोचतोच आहे. करण साहेब, खुन्याचा पत्ता लागलाय. ती बाईक रॉकीचीच आहे. रॉकी? MH02 AF 3686. ही तीच बाईक आहे राठी. कम ऑन.
रॉकी रॉकी दरवाजा उघड. दरवाजा उघड. रॉकी रॉकी तू वाचू नाही शकणार. रॉकी ओपन द डोर. रॉकी मी 3 पर्यंत मोजीन. जर तू दरवाजा नाही उघडलास तर आम्ही दरवाजा तोडून टाकू. 1 2 3. कोमल तुम्ही इथे? रॉकी कुठे? राठी हा जिवंत आहे. कॉल द ॲम्ब्युलन्स क्विक. येस मिस कोमल, काय झालं इथे? मी याला मुद्दामून नाही मारलं. मी तर फक्त आपला जीव वाचवायचा प्रयत्न करत होते. तो डॅड सारखाच माझाही खून करू पाहत होता. खून करू पाहत होता? पण कशाला? मला हे माहित झालं होतं की हाच माझ्या डॅडींचा खुनी आहे. मी तर हा विचारही करू शकत नव्हते की हा कोणाचा खूनही करू शकतो. जर सगळे पुरावे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले नसते. पूर्ण डिटेल मध्ये सांगा की इथे काय झालं होतं ते. आज मी रॉकीला भेटायला इथे आले होते. रॉकी, अरे माझं खूप डोकं दुखतंय. एखादी टॅबलेट आहे का? डार्लिंग, तुझ्या मागच्याच कपाटामध्ये ठेवली आहे, तिकडून काढून घे ना. अच्छा. डॅडींची गन इथे? आणि सूप घेशील की? ए, अशी का पाहतेस? हे माझ्या डॅडींचं रिव्हॉल्वर तुझ्या ड्रॉवर मध्ये कसं काय? हे काय? हे रिव्हॉल्वर आलं तरी कुठून? आणि तिथे नोटांचं बंडल सुद्धा होतं. तेही माझ्या डॅडींचंच आहे ना? आय डोंट नो, मला काहीच माहित नाही. हे हे पैसे, हे रिव्हॉल्वर कुठून आलं? मला काहीच समजत नाही. आणि हे सगळं काय आहे? तेच तर मी तुला विचारतेय रॉकी, की हे सगळं काय आहे? माझ्या डॅडींचा खून पण याच रिव्हॉल्वरने झाला होता. तूच रॉकी, तूच मारलेस माझ्या डॅडींना. व्हॉट नॉनसेन्स. हे तू काय बोलतेस? अगं बाई, मी तुझ्या डॅडीना का मारेन? काय दुश्मनी होती माझी? हे बघ गन खाली कर. जर ट्रिगर दाबला गेला ना तर गोळी चालेल. हे बघ, मला समजून घे. हे रिव्हॉल्वर मला दे. गुड गर्ल. मग हे रिव्हॉल्वर, त्या नोटा? मी पोलिसांना फोन करते. तू पोलिसांना फोन करणार आहेस? कोमल, तू वेडी झाली आहेस? जर तू पोलिसांना फोन केलास तर पोलीस पण तुझ्यासारखे हेच समजतील की मीच तुझ्या बापाचा खून केलाय. हे बघ आणि तू माझं बोलणं समजून घे. लिसन टू मी. हे बघ, तू फोन ठेवून दे. आय सेड स्टॉप. थांब, नाही तर तू माझ्यावर गोळी झाडशील. कोमल, माझं म्हणणं तर ऐक. कोमल, लिसन टू मी. कोमल, माझं म्हणणं तर ऐकून घे. कोमल, वेड्यासारखं करू नकोस. कोमल, प्लीज ऐक माझं. कोमल, ऐकून तरी घेशील का माझं? कोमल. मिस कोमल, हा मुद्दा सेल्फ डिफेन्सचा आहे, ऍक्सिडेंटचा आहे की डेलिबरेटली मर्डर आहे, हे आपण नंतर निश्चित करू. सध्या तुम्हाला आमच्यासोबत चालावं लागेल. राठी, सर चला. कमाले. गन 1 आणि विक्टिम 3. सगळ्यात आधी सिंघानिया, मग बलवंत आणि आता बिचारा रॉकी. हे सर काय शोधतायत?
तर आज तुम्ही कोमलला जामीन मिळवून दिलाच. इन्स्पेक्टर साहेब, कोमलच्या जागी मी असतो तर माझ्या हातून पण हीच चूक झाली असती. पण कमाल आहे, माझा अजूनही विश्वास नाही बसत की रॉकी सारखा साधारणसा सिंगर 2-2 खून करू शकतो. विश्वास तर माझा पण नाही बसत, पण पुरावे हेच सांगतायत. आणि मिस कोमल पण. मिस कोमल, तुम्हाला जामीन मिळालाय. थँक्स परेश. इट्स ओके. मला तर वाटत होतं की पूर्ण रात्र कस्टडीमध्ये राहावं लागेल. हे बघा मिस कोमल, परेशने कोर्ट बंद असताना सुद्धा 2 तासांच्या आत ज्या तऱ्हेने मॅजिस्ट्रेटकडून बेल ऑर्डर्स मिळवले आहेत ते खरंच कमालीचं आहे. आज मला रिअलाइज होत आहे की कोणाला परखण्यामध्ये आपण कधी कधी किती मोठी चूक करून बसतो. पण कोमल, मला अजूनही हे समजत नाहीये की रॉकीने हे सगळं केलं कशाला? तुला मिळवण्यासाठी की मग त्या 10 लाख रुपयांसाठी? याचं उत्तर तर रॉकीच देऊ शकतो. आणि त्याचंही माहित नाही तो मेलाय की. तो वाचला आहे मिस कोमल. डॉक्टर्सनी बुलेट काढली आहे. बस आता तो शुद्धीवर येण्याचा चौकाश आहे. सत्य काय आहे हे आता तो स्वतःच सांगेल. सर, मला एक गोष्ट समजत नाही. आता तर केस सॉल्व्ह झालीये, तरी तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? मोनिका, तुला माहिती आहे की माझा सिक्स्थ सेन्स कधी ऍक्टिव्ह होत होते? जेव्हा माझ्या डोक्यात काही द्विधा असते तेव्हा तो टन 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 करून मला सूचना देतो. काहीतरी आहे जे मला खूप खटकते आहे. मला माहितीये, ते 11 वर्षांपूर्वीचं मूवी तिकीट ज्याला तुम्ही खुनाचं कारण समजत होतात. पण काय झालं? त्याचा काहीच उपयोग झाला नाही, राईट? मोनिका, मी विचार करत होतो की खरंच कोणी माणूस खून केल्यानंतर मर्डर वेपन आणि चोरलेले पैसे आपल्याच घरामध्ये लपवेल. म्हणजे काय? म्हणजे असं मोनिका की खुनी रॉकी नाही आहे. खुनी कोणीतरी दुसराच आहे. हे तुम्ही काय बोलताय? हा माझा अंदाज आहे. इट्स अ हंच. आणि करण साहेबांचा अंदाज कधीच चुकत नाही. सर, तुम्ही प्रताप चौधरीच्या बाबतीत जी थिअरी बनवली होती ती एकदम बरोबर निघाली. ही आहे त्या बँक दरोड्याची फाईल. बलवंतने सांगितलेल्या चेहऱ्याच्या आधारावर प्रताप चौधरीचं स्केच बनवलंय. आणि 100% सिंघानियाचं. बलवंत पकडला गेला आणि उरला त्यांचा तिसरा साथीदार नरेश पटेल, जो बिचारा एन्काउंटरमध्ये मारला गेला. नरेश पटेलचं स्केच पाहून काय तुम्ही पण तोच विचार करताय जो मी करतोय? रॉकीचा जीव धोक्यात आहे. लेट्स गो. मिस कोमल, तुम्ही इथे काय करताय? ते मी जरा इथे कामासाठी आले होते. वाटलं जरा याला पाहून जावं. हा जिवंत आहे की? हा, अद्याप तरी जिवंत आहे. तुम्ही सगळे इथे? सगळं काही ठीक आहे ना? एकदम ठीक आहे. काही संशय? कोमल, तू इथे? तू सांगितलं असतं तर आपण घरून एकत्र आलो असतो. तू मला सांगितलं का नाहीस की तू हॉस्पिटलमध्ये येणार आहेस? जरा सहज. तसं मिस कोमल, एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो की रॉकी जर मेला तर सगळ्यात जास्त पश्चाताप तुम्हाला होईल. कारण की याने तुमच्या डॅडीचा खून नाही केला. व्हॉट? कोणी दुसराच आहे. तुम्ही लोक माझं बोलणं नीट लक्ष देऊ नये का? रॉकीच्या घरी ते नोट आणि पिस्टल प्लॅन करून ठेवलं होतं. अगदी त्याच रीतीने ज्या प्रकारे बलवंतच्या घरामध्ये रॉकीच्या बाईकचं हेल्मेट आणि सिगरेट प्लॅन्ट केलं गेलं होतं. पण तुम्ही हे कसं काय म्हणू शकता? मला तिथे एक जळत असलेली सिगरेट मिळाली. सिगरेटचा ब्रँड तोच होता जी रॉकी प्यायचा.
पण गमतीची गोष्ट तर अशी आहे की कोणीतरी ती सिगरेट फक्त पेटवून तिथे ठेवली होती. सिगरेट प्यायली नव्हती किंवा सिगरेटचा झुरका नव्हता घेतला, कारण सिगरेटचं जे फिल्टर होतं ते एकदम पांढरं होतं. मी समजावतो, जेव्हा कोणी सिगरेट पितो किंवा सिगरेटचा झुरका घेतो तेव्हा सिगरेटचं जे निकोटीन असतं ना ते फिल्टरमध्ये येतं आणि फिल्टर पिवळा होतो. पण जी सिगरेट मला मिळाली तिचा फिल्टर पांढरा होता. वाव सर, व्हॉट अ ग्रेट ऑब्झर्वेशन. पण मग हे काम केलं कोणी? त्यानेच ज्याने सिंघानियाचा मर्डर केला, नंतर बलवंतचा मर्डर केला, ज्याला ही गोष्ट माहिती होती की सिंघानियाच्या बेडरूमच्या कुठल्या ड्रॉअरमध्ये रिव्हॉल्वर ठेवला आहे, त्याने ते रिव्हॉल्वर काढलं आणि काम पूर्ण केलं. पण रिव्हॉल्वर कुठे होतं हे एक तर मला माहित होतं, नाहीतर परेशला. आणि रिव्हॉल्वर मी तर काढलं नाही. तुम्ही काही नाही बोलणार मिस्टर परेश? मी? हो, मला माहित होतं की सिंघानिया साहेब आपलं पिस्तूल कुठे ठेवत होते, पण त्यांचा खून? सर तर कोमलचं लग्न माझ्याबरोबर करून देणार होते, मग मी त्यांचा खून करून आपले रस्ते स्वतःच का बंद करेन? वेल सेड मिस्टर परेश. पण या सगळ्या गोष्टी फक्त एक थंड मेंदू विचार करू शकतो. पण ज्या मेंदूमध्ये राग भरलेला असेल त्याला फक्त एकच वस्तू सुचत असते, बदला. बदला बदला, फक्त बदला. कसला बदला? सिंघानिया साहेबांचे तर फार उपकार होते माझ्यावर. त्यांनी माझं काय बिघडवलं होतं? सिंघानियाने नाही, पण प्रताप चौधरीने तुमचं बरंच काही बिघडवलं होतं परेश. होय, प्रताप चौधरी, ज्याने 11 वर्षापूर्वी नरेश पटेल आणि बलवंतच्या सोबत नाशिकच्या बँकेत दरोडा घातला होता आणि सगळा माल हडप करण्यासाठी स्वतःच निघून गेला, पण त्या दोघांची टीप पोलिसांना दिली होती. बलवंतला अटक झाली आणि नरेश पटेल मारला गेला. आणि तो प्रताप चौधरी आणखी कुणी नाही, किशोर सिंघानिया होता. आणि ही गोष्ट तुम्हाला तेव्हा माहिती झाली जेव्हा बलवंतने प्रताप चौधरीला तो लिफाफा पाठवला होता ज्यामध्ये ते मूवी तिकीट्स होते. 17 एप्रिल 1995 च्या लास्ट शोची तिकीट्स. याने मला काय फरक पडतो की ते सिंघानिया होते की प्रताप चौधरी? फरक पडतो, फार मोठा फरक पडतो. कारण की सिंघानियाच्या इन्फॉर्मेशन नंतर पोलिसांच्या गोळीचा शिकार होणारा नरेश पटेल आणखी कोणी नाही, तुझा बाप होता. काय पुरावा आहे तुमच्याकडे की मी नरेश पटेलचा मुलगा आहे म्हणून? पुरावा माझ्याकडे का मागतोस परेश? त्याचा जिवंत पुरावा तू स्वतः आहेस. तुझा हा चेहरा जो हुबेहू तुझ्या बापासारखा आहे. अरे नरेश, बरं झालं तू आलास. प्रताप पण आता इथंच असणार. नरेश, पोलीस पळ. तुला सिंघानियाचं सत्य माहिती नव्हतं, पण तो तुला ओळखत होता. त्याला माहिती होतं की तू कुणाचा मुलगा आहेस ते, आणि त्याने जे तुझ्या बापासोबत केलं होतं त्याचं प्रायश्चित्त करायचं होतं त्याला, आपली मुलगी कोमलचं लग्न तुझ्याशी लावून. चूक त्याची हीच झाली की त्याने प्रताप चौधरीला पाठवलेला लिफाफा त्याने तुझ्यासमोर उघडला आणि तुला संशय आला तो कोण आहे. होय, मी प्रताप चौधरीला मारून टाकलं. आपल्या बापाच्या मृत्यूचा बदला घेतलाय मी. पण मला या गोष्टीचा काहीच पश्चाताप नाही. पश्चाताप तर मला या गोष्टीचा आहे की मी बळवंत काकाला मारून टाकलं. पण तो माझा नाईलाज होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मला त्यांचा खून करावा लागला. तुला मला मारायचं काय? आणि मी तुझं काय वाकडं केलंय सांग ना. नरेश, तुझा चेहरा तर माझा मित्र नरेश सारखाच आहे. होय, मी त्यांचाच मुलगा आहे. बळवंत काका,
मला क्षमा करा. रॉकीला फसवण्याचा प्लॅन तू ऑलरेडी बनवला होतास. त्यासाठी तू सगळ्यात आधी त्याची बाईक आणि मग हेल्मेट चोरलंस. त्यानंतर ते रिव्हॉल्वर आणि ते पैसे त्याच्या घरी नेऊन ठेवलेस. आणि मी समजत होते की रॉकीनेच. मिस कोमल, जर पोलिसांना ते रुपये आणि मर्डर वेपन गुन्ह्याच्या जागी मिळाले असते तर कदाचित पोलिसांना पण हेच वाटलं असतं. 11 वर्षापूर्वीची ती मूवी तिकीट्स जी तुझ्या बापाच्या मृत्यूचं कारण बनली, तीच मूवी तिकीट्स सिंघानी आणि प्रताप चौधरीच्या मृत्यूचं कारण बनली. आणि आता तीच मूवी तिकीट्स तुझ्या शिक्षेचं कारण बनली. सर, यावरून एक गोष्ट तर सिद्ध झाली की फिल्म्स फक्त लोकांना गुन्हे करायला शिकवत नाही, तर कधी कधी गुन्हेगारांना शिक्षाही मिळवून देते. राईट सर? मोनिका, विल यू व्हॉट सर? शट अप? ऑफकोर्स सर. सर, तुमचे हे शब्द ऐकण्यासाठी कधीपासून माझे कान आतुर झाले. मोनिका, जे काही तुला बोलायचं आहे ना ते पुढच्या एपिसोडमध्ये बोल, ओके? अरे हो, मी तर विसरलोच. तर मग भेटूया पुढच्या भागात आजच्याच दिवशी आजच्याच वेळेवर. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective, the detective.